रंग याचा वेगळा म्हणून एक दाभोळकरांच्या, दत्तप्रसाद दाभोळकरांच्या सगळ्या साहित्याचं संकलन आणि त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीचं लेखन हे कॉन्टिनेंटल प्रकाशननं प्रकाशित केलं. तर त्या कालावधीमध्ये त्या लेखनाच्या संदर्भात अनिल आणि मी त्यांची अनेकदा मुलाखत आम्ही घेत गेलो आणि ते जे बोलत होते ते आम्ही टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड करत गेलो. आता माझ्या लक्षात नाही, पण 40 तासाचं काहीतरी रेकॉर्डिंग, 40 तासाचं रेकॉर्डिंग हे त्यावेळेला दत्तप्रसादांचं आमच्याकडे उपलब्ध झालं. त्याचा उपयोग रंगाचा वेगळा तयार करताना झालाच, तो भाग वेगळा. पण त्यावेळेला जाणवत होतं की हे किती लोकविलक्षण कुटुंब आहे. कारण स्वतःविषयी बोलताना इतर अनेक आठवणी ओघाने येत गेल्या. आणि एका अर्थानं मी म्हणेन की दादा या लेखामध्ये जसं या पुस्तकाचं एक बीज आहे, तसंच त्यावेळी आम्ही जी पूर्वतयारी म्हणून केली त्याच्यामध्ये देखील या पुस्तकाचं बीज आहे. आम्हाला सतत असं जाणवत आलं आहे की वेगळ्या वेगळ्या लोकांशी बोलताना या कुटुंबातल्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तींचं वेगळेपण हे अधोरेखित होत गेलं. शरद जोशी त्यांचं चरित्र लिहिताना चारुदत्त दाभोळकरांचा उल्लेख सतत करायचे. दर शुक्रवारी आम्ही भेटायचो, ते बोलायचे, त्याच्या नोट्स मी घेत असे. आणि चारुदत्त दाभोळकरांनी जो विचार मांडला तोच त्यांच्या पश्चात 20 वर्षांनी मी मांडला. पण आपल्या विचारांचं श्रेय हे त्यांनी कायम चारुदत्त दाभोळकरांना दिलं होतं. श्रीराव दाभोळकर वगैरे सगळ्यांविषयीच वेगळ्या वेगळ्या लोकांकडून आम्ही ऐकायचो. पण आम्हाला नेहमी अशी खंत वाटायची की या सगळ्या भावंडांचं एकत्रित असं डॉक्युमेंटेशन कुठे नाही आहे. वेगळ्या वेगळ्या लोकांविषयी माहिती सांगणारे लोक अनेक आहेत, पण त्याचं एक पुस्तक या स्वरूपात कुठेतरी दस्तऐवजीकरण व्हावं अशी आमची तीव्र इच्छा होती. खरं सांगायचं तर हे काम करायला आम्ही सक्षम आहोत, तेवढी अर्हता आमच्यात आहे असा माझा किंवा अनिलचा अजिबात गैरसमज नव्हता. आधी आमची अशी इच्छा होती की स्वतः दत्तप्रसाद दाभोळकरांनी ते लिहावं किंवा अन्य कुठल्या दाभोळकर परिवारातल्या व्यक्तींनी लिहावं. आणि म्हणून आम्ही दाभोळकर हे शीर्षक आम्ही ठरवलं. किंवा आमच्या तिघांचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 5000 नोंदी तरी झाल्या आहेत, त्याचं शीर्षकच आम्ही दाभोळकर असं आहे. कारण तेच ह्या पुस्तकाचं देखील शीर्षक अपेक्षित होतं. पण आता त्यांच्या परिवारातील नसलेल्या व्यक्तींनी लिहायचं म्हणजे मग काही ते शीर्षक उपयोगी नाही. त्यामुळे मग ज्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य अनेक दशकं झालं त्या घराचंच नाव, पत्ता शीर्षक म्हणून द्यावं असं ठरलं. अशा प्रकारचं लेखन करणं, अर्थात त्याच्यामध्ये स्वतंत्ररित्या मला वाटतं मी 3 लेख काहीतरी लिहिले आहेत. पण असं लेखन करणं व्यक्तिगत, व्यक्तिविषयक हे वाटतं तितकं सोपं नाही. त्याला प्रसिद्ध झालेल्या माहितीचा, प्रकाशित माहितीचा आधार आपण घेऊ शकतो. पण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं उलगडून दाखवता येईल असे प्रसंग शब्दांकित करणं अवघड असतं. असं म्हणतात की जस्ट ॲज देर इज मॉडेस्टी ऑफ बॉडी, देर इज ऑल्सो मॉडेस्टी ऑफ सोल. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही किती जवळ जावं, त्याच्या खाजगीपणावर किती आक्रमण करावं याच्यावरती मर्यादा असते आणि त्याचं भान हे लेखकाला ठेवावंच लागतं. पण तरीसुद्धा जेवढी म्हणून माहिती मिळवता येईल, जेवढी म्हणून माहिती आम्हाला एकत्रित करता येईल, स्वतः लिहिता येईल, ती सगळी एकत्रित करायचा, लिहायचा हा प्रयत्न आहे. तो पर्याप्त झाला आहे का, किती उपयुक्त आहे, हे सगळं वाचक म्हणून ठरवण्याचा अधिकार हा अर्थातच आपला आहे. 1-2 गोष्टी नमूद केल्याशिवाय करणार नाहीत. अशी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते
की या पुस्तकामध्ये सर्वात शेवटी एक इंग्रजी कविता आहे, ती आपण आवर्जून वाचावी. कारण दाभोळकर दिल्लीमध्ये असताना त्यांना लाभलेली एक मानसकन्या सुजाता उर्फ कालरा, ती तिचे पती आणि चिरंजीव यांच्यासह इथे आहेत. आपण उभे राहाल का, म्हणजे सगळ्यांना बघता येईल. आणि निशिकांत मिरजकर यांनी त्यांच्यावरती, म्हणजे त्यांच्या दत्तप्रसादांवरच्या लेखामध्ये यांच्याविषयी जे लिहिलं आहे आणि दत्तप्रसादांनी लिहिलं आहे, ते देखील आपण जरूर वाचावं. म्हणजे त्या कवितेचं मर्म हे आपल्याला अधिक उलगडेल. तसं बघायला गेलं तर या पुस्तकाचा जो अंतस्वर आहे तो काही आम्ही पूर्णपणे उलगडू शकलो नाही. ज्याचं कारण त्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तींचे जे लेख आहेत, त्यांनी जी मांडणी केली आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला संपादकीय टिप्पणी करणं हे आम्हाला शक्य नव्हतं. त्यामुळे ते वाचकावरतीच सोपवलेलं बरं असं आम्ही ठरवलं. म्हणजे अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. आता देवदत्त दाभोळकर त्यावेळेला मॅट्रिकच्या परीक्षेत ब्रिटिश काळात 1938 साली अख्ख्या मुंबई इलाख्यात पहिले आले. आता तो मुंबई इलाखा त्यावेळचा, म्हणजे त्याच्यामध्ये कारवारपासून सिंधपर्यंत सगळं येत होतं. म्हणजे केवढी मोठी उपलब्धी आहे. पण हे ऐकल्यानंतर त्यांच्या मातोश्रीची एक वाक्याची प्रतिक्रिया मला खूप वेधक वाटली, जी या पुस्तकात नमूद आहे. दरवर्षी कोणीतरी पहिलं येतंच, दरवर्षी कोणीतरी पहिलं येतंच. म्हणजे हे किती अनप्रेडिक्टेबल कुटुंब आहे. आणि त्याचा प्रत्यय आम्हाला पदोपदी येत राहिला आणि तरीही आमचा सहवास संपूर्ण असं वाटत राहिलं, हा पण एक चमत्कार आहे. तसं पाहिलं ना तर या पुस्तकाचं नायकत्व, आता पुल्लिंगी शब्द वापरतोय, पण नायकत्व हे माईंना द्यावं लागेल. त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवानी देवदत्तांनी जे लिहिलं आहे त्यांच्या कवितेत 45 वर्ष माई या घराच्या बाहेर पडल्या नाहीत. आणि तरीसुद्धा तिने जे आम्हाला दिलं ते आम्हाला कुठेच मिळालं नसतं. म्हणजे खरोखरच हा एक चमत्कार आहे की अशी ही मुलं वाढवणं, कमी तिथे आम्ही या भावनेने सतत दुसऱ्याला मदत करत राहणं आणि त्याच्यातच जीवनाची इतिकर्तव्यता मांडणं, हा देखील मला एक चमत्कार वाटतो. म्हणजे जेव्हा दत्तप्रसादांच्या तोंडून ऐकलं की देवदत्तांच्या पत्नीने सर्वदृष्ट्या सक्षम असून सुद्धा घरामध्ये कमावती व्यक्ती एकच असावी, पती कमवत असेल तर पत्नीने नोकरी करायची नाही, या तत्वामुळे नोकरी केली नाही, हा पण केवढा मोठा चमत्कार आहे. आणि आजच्या पिढीला तर हे अविश्वसनीय वाटेल. पण अशी कुटुंब या देशात होती आणि अशा कुटुंबांचं दाभोळकर कुटुंब, दाभोळकर की दाभोळकर हा खुलाचा पुस्तक वाचल्यानंतर काय होईल तुम्हाला, हे एक प्रतीक आहे की किती इथे दाभोळकर परिवारातल्या ज्या व्यक्ती मला भेटत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीविषयी मी असंच ऐकलं आहे की ही विद्यापीठात पहिली आली होती, ही नलबले भेटल्या, त्या 10वीला पहिल्या आला बोर्डात, 12वीला पहिल्या आला, अमुक तमुक. असं म्हटलं पहिला नंबर सोडून दुसरा नंबर असतो त्यांना माहिती आहे की नाही. तर इतकी सगळी ही बुद्धिमान माणसं एकाच कुटुंबात निपजावी आणि आईवडिलांनी काही विशेष प्रयत्न केल्यामुळे तशी देणे पाहिजे असे नाही, स्वयंप्रज्ञेने स्वयंमेव मृगेंद्रता असंच त्यांचं श्रेष्ठत्व अधोरेखित होत गेलं. आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं. त्याच्यामधले असे बारीक 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 कंगोरे खूप आहेत जे आम्ही स्पष्ट करू शकलेलो नाही, पण काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याला लक्षात येतील की किती वेगळ्या वेगळ्या वळणांनी या कुटुंबाची वाटचाल झाली आहे. अमरजा नेरुरकरांच्या चिरंजीवाने जो लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या घराचे हप्ते भरायला जेव्हा पैसे अपुरे पडत होते तेव्हा ती सगळी रक्कम दत्तप्रसादांनी कशी पाठवून दिली
म्हणजे असे किस्से खूप आहेत, असे एक दोन नाही आहेत, असे खूप आहेत. हे सगळं वाचल्यानंतर कळतं की असं हे एक जगावेगळं कुटुंब आणि लोकविलक्षण हा शब्द अगदी योग्य आहे. कुटुंब इथे होऊन गेलं. सातारा शहरात हे भूषण आहे आणि अशा कुटुंबाच्या संपर्कात आम्ही आलो हे देखील आमचं फार मोठं भाग्य आहे असं मी मानतो. 9 मिनटं झाली आहेत, मी थांबायला हवं. एक शेवटी सांगतो, रयत शिक्षण मला वाटतं दत्तप्रसादेने आता उल्लेख केला ते हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये व्हावा याला देखील खूप औचित्य आहे. आणि जेव्हा आपण हे पुस्तक वाचाल तेव्हा आमच्या लक्षात येईल की वेणुताई पळशीकर जेव्हा त्या कॉलेजच्या प्राचार्य होता तेव्हा काय काय अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांना आले हे याच्यामध्ये नमूद केलेले आहेत की रयतशी त्यांचा कसा जवळचा संबंध होता. आणि या संस्थेमध्ये हा कार्यक्रम व्हावा याचं देखील औचित्य हे खूप आहे. आणि त्याबद्दल कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के आणि या कॉलेजचे प्राचार्य आंधळे सर यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.